तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मनोहर सुर्वे उर्फ मण्या सुर्वे यांचा कोकणातील गाव तुम्हाला मी दाखवणार आहे। खूप कमेंट्स, खूप डिमांड होती ह्या व्हिडिओची आणि तीच व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे। शूट आउट ॲट वडाला ही मूवी तुम्ही सर्वांनीच बघितलेली असाल। किरण विजय सुर्वे पिक्चर मध्ये म्हणजे दाखवलं म्हणजे कसं तो डॉन दाखवलेला आहे म्हणजे तो त्या क्षेत्रात होताच, मुंबई गाजवली त्यांनी। पण इथे त्याचं शिक्षण झालं मण्या सुर्वेचं। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा काय, हॅलो वन वेलकम, वनक्कम, जय भीम। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मनोहर सुर्वे उर्फ मण्या सुर्वे यांचा कोकणातील गाव तुम्हाला मी दाखवणार आहे। सध्या मी आहे रत्नागिरीमध्ये आणि इथून मला जायचं आहे रणपार ह्या इथे। गावच तिथेच रणपार हा गाव आहे। तुम्ही सर्वांनी शूट आउट ॲट वडाला ही मूवी बघितलेला असाल। त्या मूवीमध्ये जॉन अब्राहम मण्या सुर्वे यांच्या भूमिकेमध्ये दिसले होते। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, एक चांगला व्लॉग देण्याचा प्रयत्न असेल। राईड छोटी असो किंवा मोठी असो, रायडिंग गिअर्स घालणं खूप इम्पॉर्टंट आहे। लाफिस चला प्रवासाला सुरुवात करूया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खूप कमेंट्स, खूप डिमांड होती ह्या व्हिडिओची आणि तीच व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे। रत्नागिरीतून रणपार जास्त लांब नाही आहे। राईट साईडला अरेबियन सी, मांडवी, लेफ्ट हँड साईडला जुवे, कर्ला, राजीवडा हे सर्व गाव आहेत। ते या इथे भाटे, मग नवानगर, फनसोप आणि पण पुढे गाव आहेत। श्री झरी विनायक मंदिर। मी असं ऐकलंय की जी अमिताभ बच्चन यांची अग्निपथ मूवी, मग ऋतिक रोशन यांची अग्निपथ मूवी ही पण मण्या सुर्वे यांच्या जीवनावरती आधारित आहे असं मी ऐकलं आहे। जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। गाडीत पेट्रोल कमी आहे। रणपार जवळ आहे ना इथून? हां, ओके। इथून आपल्याला हा पहिला राईड घ्यायचा आहे। दुसरा राईड म्हणजे पावस गावामध्ये जाईल। आपल्याला हा राईड घ्यायचा आहे। इथून जायचं आहे रणपारला। ग्रुप ग्रामपंचायत गोडप। तर माझा ऑपरेशन झाला आहे म्हणून मी त्यांना टो नाही केला, अदरवाईज असं कोण रस्त्यावरती मला दिसलं। माझं ऑपरेशन झालं आहे, ॲक्सिडेंट झाला होता 4 व्हीलरनी 3 महिन्यापूर्वी। माझ्या हातामध्ये प्लेट आहे म्हणून मी लेफ्ट हँडमध्ये एवढी ताकद नाही आहे। हे तुम्ही बघू शकता, खाजण म्हणतात आमच्या इथे याला, खाजण कांदळवन। तर संपूर्ण खाजण आहे कांदळवन आणि एक छोटासा नॅरो रोड आहे, इथून ही वाट जात आहे। रोड छान आहे, छोटासा रोड आहे पण रोड छान आहे। जेव्हा पण स्पीड ब्रेकर येतात, खराब रस्ते येतात, मी हा हात आहे ना उठवतो, कारण त्याला जर्क नाही मिळाला पाहिजे, त्याला झटका नाही मिळाला पाहिजे। दुकान आहे ते विचारू का? हा छोटासा आणि सिंपल घर बघा, मस्त घर आहे। पावसाळ्यात तिथं पूर्ण पाणी असेल। हा मण्या सुर्वे यांचा गाव हाच ना, रणपार? कुठे आहे त्यांचं घर? खाली गावात आहे का? म्हणजे इथून रणपार लागला पूर्ण? ओके।
हो पूर्ण रणपार गाव लागलेलं आहे आता हे. शेती होत असेल आणि किती मस्त वाटत असेल, पूर्ण ग्रीनरी. शाळा आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रणपारची ही प्राथमिक शाळा आपण बघू शकता. आणि इथे मंदिर आहे श्री जाकादेवी मंदिर रणपार. हे मंदिर तुम्ही बघू शकता. इथून पुढे जाऊया आपण. इथून जर स्ट्रेट गेलो आपण पुढे राईटला तर रणपार बीच आहे. आणि रणपार बीच खूप सुंदर असा बीच आहे. नेकलेस पॉइंट म्हणू शकता आपण. या इथे एक मंदिर आहे श्री ब्राह्मणदेव महापुरुष मंदिर. बघा मस्त रोड आहे, बाजूला घरं आहेत. पहिल्यांदाच आलो मी या गावी. श्री दत्त मंदिर, ते भजन चालू आहे बघा. श्री दत्त मंदिर. मण्या सुर्व्यांचं घर बघायचं. मण्या सुर्वे पुढे. इथे ठेव. इथे लावू का? श्री दत्त मंदिर आहे ते समोर आहे. आणि आता आपण इथून पुढे जाऊया. गाडी मला वाटतं तिथे जात नाही. हे बघा इथे घर, खूप छान घर आहेत इथे का. इथून ही पायवाट आहे बघा, इथून जायचं आहे आपल्याला. आणि गावातील लोक खूप मस्त आहेत. भजन चालू आहे ना? ओके. हां हां हां. कोण नाही राहत? फक्त सणाला येतात का? हां हां. हे घर का? हां. हे बघा हे घर आहे कौलारू घर. पण बघू शकता अतिशय सुंदर असं घर आहे. हां. फक्त जरा हे जुना आहे ना घर म्हणून जरा कलर वगैरे मारलेले नवीन. बाकीचे असे बाजूचे भिंत आहेत ना, हे आहेत आपले जुन्यातले आहेत, मोठे मोठे ते मोठे ते. हो. पण टक्के झालं पण आहे. पण जरा आधी होत्यात ना. हां हां. नवीन झालेले आता केल्याने. हां हां. पडायला आलेलं ना घर. अच्छा. म्हणजे आधी भाषे होते पूर्ण. हे पूर्ण काळे दगड. काळे दगड होते. थोडे मातीची पण भिंत आहे. हा आता पहिले होतेत ना. हां. हे नव्हतं हे काय असं. आता हे केलेलं पडायला आलेलं ना घर मधीच. ते आम्ही लहान होतो ना तेव्हा एवढे एवढे मोठे एक दगड एवढा असायचा. होय. मजबूत होते दगडे. पण ते यायचे काय कधी गावी? म्हणजे त्यांची मिसेस वगैरे येऊन गेली तर इथे. हां. होय. हे बघा हे घर कौलारू घर आहे. नाही कौलारू घर आहे म्हणतो. लाईट आहे का? पडवी बघा खोली अगदी जुन्यातलं घर आहे.
पूर्ण घर बघून येऊया आपण. इथे खाट आहे आणि हे पूर्वी असं स्टोरेज बनवायचे, म्हणजे काय पण ठेवायचं असेल तर त्याच्या आतमध्ये ठेवायचं असं. हे पूर्वीच्या काळी असे स्टोरेज बनवायचे. जुना घर होता अगदी, थोडा खराब झाला आहे. आता ते पावसाच्या आधी जरा कोसळलंय घरती. पावसात कोसळलं का हे? पावसाच्या आधी जरा ते वादळ झालं ना, हां हां हां. ते वाशे तिथून निघाले. अच्छा, म्हणजे इथे कोण राहत नाही? मीच असतो बघतोय तो. तुम्ही असता का इथे? मी बघे काय बघ, हां कोसळलं ना, हां. हा कागद टाकून ठेवलेला. अच्छा. माझे सख्खे चुलत काका, माझे सख्खे काका आहेत ना, हां हां त्यांनी हा कागद मुंबईवरून पाठवला होता. किती वड्या कारण टाकल्यानंतर वादळ जे सुटलं ना मोठ्या, हां. परत त्यांनी उडायची पाणी तुंबलं होतं सर्व खाली पुढे. अच्छा. कागद, तो कागद खाली पडला आणि ते खाली करायचं, हे उचलायला पण ती भीती वाटते. बरोबर. कारण तेवढ्या डोक्यावरून काय ते पडलं तर परत डोक्याला ताप. तो काय केलं आता ते मिस्त्री बघायचं आणि करून घ्यायचं, उतरून घ्यायचं आहे. म्हणण्यासुरू म्हणजे काय, माझे चुलत काका लागतात, सख्खे काका नाही. आणि भार्गवसुऱ्यांना मी बघितलेलं आहे, म्हणण्यासुऱ्यांना मी कधी बघितलेलं नाही. कारण त्यांचा एन्काउंटर झाला 1982ला आणि माझा जन्म आहे 1976. तेव्हा होतो मी 6 वर्षाचा. आणि ते ऑफ झाल्यानंतर त्यांची बायको होती ना अरुणा काकी, अगरबाजारात, मला त्यांच्या खोलीवर तुम्ही जाऊन राहायचो वगैरे. 15 दिवस 8 दिवस राहायचो मी जाऊन. भार्गव काका होते ना, त्यांच्यावर आम्ही असे खेळायचो विलायचो अंगणात. आमच्यावर खेळायचे ते. त्यांच्या खोलीवरती पण जायचो. त्यांच्या मनासुराचं इथे रस्त्यावरती हायवेला आहे आणि आतल्या साईडला भार्गव सुरेचं घर आहे मुंबईला. सर्व त्याची आता काय, मनासुराचा कोण मुलगा आहे तो अमेरिकेला असतो, एक मुलगी आहे आणि तिचं लग्न आलंय. तिचा नवरा काहीतरी डॉक्टर आहे आणि त्याचा मुलगा प्रसाद तो अमेरिकेला असतो. त्याने पण तिकडे काहीतरी लग्न केलं. आम्हाला काय त्यांच्याशी एवढा आमचा संपर्क नाही. इथून शिक्षण त्याचं शिकायला आलं मनासुराचं आहे, इथे रत्नागिरीला आहे. इथून नंतर काय त्यांचं ते त्या शेतात कसा गेला ते पण आम्हाला काही नक्की माहित नाही. पण एन्काउंटर झाला मग पिक्चरमध्ये सर्व दाखवलंय ना शूटिंग. पिक्चर मध्ये दाखवलं तर रिअल आहे का ते? काय सुद्धा त्यातलं खरं नाही. कारण का त्यांचं पिक्चर मध्ये जरा मिर्च मसाला लावतात. नाही त्याच्यात हे दाखवलेलं आहे ना पिक्चर मध्ये, त्याचा प्रेम होता म्हणून. त्याचा प्रेम वगैरे काय होतं नाही. आणि त्याच्यात भूमिका कोणी केली, इन्स्पेक्टरची अनिल कपूरने. बरोबर. त्याच्यानंतर मी गेलेलो खोलीवरती. तिथे पिक्चर रिलीज झाल्यानंतर अरुण काकीला मी विचारलं, बरोबर तुम्ही परवानगी दिली कशी काय? तर ती बोलली मला परवानगी दिलेली नाही म्हणून, म्हणजे हा पिक्चर काढायला. त्याच्यानंतर पिक्चर रिलीज झाल्यानंतर अनिल कपूर स्वतः आलेला पण 11 तिकटी घेऊन तिथे. मी जायचो ना, दिवाळीला जातो 6 महिन्याचा मुंबई जातो ना. सर्व माझे काका सख्खे काका, भांडुपला एक दिव्याला, प्रभादेवीला, माझी बहीण सख्खी प्रभादेवीला आहे. मुंबईला येऊन जाऊन आमचं असतं महिन्या 2 महिन्यात 6 महिन्या असा येणं असते. पिक्चर मध्ये दाखवलेली सर्व गोष्टी ती खोटी होती. सर्व काही रिअल नाही. पोत्या भटकर दाखवला माहिती ना तो मध्ये, तो मध्ये खाली आहे ना भाटीवाडी पलीकडचा तो भटकर. तिथे कोण लक्ष देत नाही. मी फक्त काय त्याचा आमच्या माझे सख्या काका आहेत ना, मी फक्त येऊन इथं आता कामावर फस करून आलो ना की ते लाईट बीट सर्व आहे पुऱ्या घरात. बरोबर. हे देवघर आहे इथे मी येऊन 2 फॅन आहेत इथे येऊन झोपतो. लोकांना म्हणतात तू एकटा झोपतो, भीती वाटत नाही, काय करतो, काय होईल ते होईल बोललो. कारण अशी वाटते इकडे होती व्हिडिओ. हे देवघर आहे. अच्छा, हे देवघर आहे. आता इकडे म्हणजे त्यांच्या मन्यासुरीच्या घरातला आहे ना. काय नाव तुमचं सर? किरण सुर्वे. किरण सुर्वे. किरण विजय सुर्वे. ओके. तर रणपार ह्या गावी मोस्टली सुर्वेच आहेत का? सर्व सुर्वे आहे, सुर्व्यांची घरं आहेत. 35 ते 40 सुर्व्यांची घरं आहेत. वरच्या साईडला आता हे भजन चालू आहे ना, हे दत्त मंदिर आहे, दत्त जयंती आहे काल झाली ना. बरोबर. ते भजन चालू, बायांची पूजा आहे. आणि थोडी वरती 8 काय 9 घरं तोडणकरांची आहेत. अच्छा. आणि कीर म्हणून आहेत. कीर मध्येच पेटकर आहेत, पाटील एक घर आहे, हत्तीसकरी घर आहे, असे आहेत. असे टोटल गावात घर टोटल 80-90 घर आहेत टोटल पुऱ्या गावामध्ये. गावाचं नाव रणपार
माहिती आहे ना? हा, रणपार माहिती आहे. आज मी ते आलो मण्या सुर्वे यांचं घर बघायला. घर तुम्ही छान पद्धतीने मला दाखवलं आणि घराची देखरेख पण तुम्ही छान पद्धतीने करत आहात. ते आता पावसाच्या पूर्वी कोसळलं. पिक्चर आम्ही बघितलं, सर्वांनीच बघितला, शूट वडाला पिक्चर बघितला. आणि तो पिक्चर बघताना असं तुम्हाला वाटला काय की ही गोष्ट खोटी आहे, ही गोष्ट रिअल आहे, असं काही वाटलं का तुम्हाला? नाही, त्या पिक्चर मध्ये म्हणजे दाखवलं म्हणजे कसं तो डॉन दाखवलेला आहे म्हणजे तो त्या क्षेत्रात होताच. मुंबई गाजवली त्यांनी. पण इथे त्याचं शिक्षण झालं मण्या सुर्वेचं. गाव रत्नागिरीला शिक्षण चांगलं शिकलेला तो. आणि इथून काहीतरी म्हणजे मुंबईला गेला ना, मुंबईला. हो, कॉलेजला मुंबईला गेला. इथून पण इथे कॉलेजला झाला त्याचं. गोगटेला बोलतात होता काहीतरी कुठे इथे कॉलेजला. हो, मुंबईला अगरबाजारात त्यांची खोली आहे. पण त्याचं शिक्षण खूप झालेलं होतं. खूप हुशार पण होते ना, हुशार होते. आता ह्या क्षेत्रात कसे गेले काय झाले आम्हाला कसे आमचे बाबा आम्हाला बाबा बोलले. तुम्हाला ऐकून खूप ऐकून आणि बाबा पण आता झाले. ही माझी आई आहे. आईचा फोटो आहे तो, माझ्या आईचा. बाबा बोलून आता कमीत कमी 14-15 वर्ष झाली असतील बाबा. अच्छा. तर ते इथून गेल्यानंतर मुंबईला, आता तेव्हा माझा जन्म नाही हो. बरोबर, जन्म झालेला पण माझा जन्म 1976चा ना. आणि मण्या सुर्वेचा एन्काउंटर झाला 1982. बरोबर. असं भार्गव सुर्वे इथे यायचे. भार्गव सुर्वे आले होते, मी 10 वर्षाचा होतो. इथे अंगणात येऊन उभे राहिले होते, लुंगीत आले होते. हा, लुंगी घालून होते, दाढी बिडी वाढवलेली अशी मोठी. म्हणजे हे मॉमेडियन लोक अशी मोठी तशी दाढी वाढवलेली. मला वाटलं काय कोण मॉमेडियन आहे. आई एकटीच होती माझी घरात, आतमध्ये जेवण करत होती. ते जेवणाचे ते पडले तिथे माझ्या किचन रूम होते. इथे राहत नाही कारण लास भाऊ आणि पाठीघर बांधलं आम्ही, तिथे राहतो 2 भाऊ. आणि एक माझ्या पाठचा भाऊ तो पुढे तिथे घर आहे, महापूरचं मंदिर आहे ना, तिथे घर आहे. तर येऊन इथे उभे मी आपला इथे असंच काय ते करत होतो. तर त्यांनी मला आवाज दिला, ए बाबू. मी कोण पाहिजे? तर म्हणतो आई कुठे आहे? विनय. आईचं नाव विनय होतं ना. तर मी आईला हाक मारा, मी आईला माही म्हणायचो. माई कोणतरी म्हणजे ह्याच्यात बोललो, मुसलमान आलाय म्हणून, म्हणजे मॉमेडियन होतो, मुसलमान आलाय. आई बाहेर मेल्या म्हणतो भार्गव भाई इथे. म्हणून मी इथून आता दाखव ना पाटला उघडून मी धावत पळून गेलो पाठीमागे. मला माहिती ऐकून माहिती होती ना भार्गवबाई मुंबईला आपल्या घरातले आपले काका डॉन आहेत म्हणून. म्हणून नंतर मग ते येऊन बसले. आईने ते बसायला खुर्ची दिली, पाणी वगैरे दिलं. मग त्यांनी आईला बोललेत की जा मुलगा नव्हतो बोलवून घे. मग मला एका इथून मुलगा होता त्याच्याशी निरोप दिला, मला बोलून घेतलं. मग आला इथे. मला पण भीतीच वाटते त्यांच्या पुढे यायला. नंतर म्हणजे ते माझ्यावर असे हसत खेळत वगैरे बोलत काय नाही बोलत होते. मला काय भीती नंतर वाटली नाही. आमच्यावर खेळायचे इथे खलात पण असे पैशाने विट्टीप वगैरे असे खेळायचे. कधी गावकडी आता महाशिवरात्री होते माहिती ना रामेश्वराची, त्या टायमाला आले होते आम्हाला. म्हणजे त्यावेळी ते 15-15 रुपये म्हणजे चिक्कार 3 भावांना 15-15 रुपये दिले होते तिथे जायला जत्रेला. ते पण चांगले. मी त्यांच्या खोलीवर मुंबईला मी 8 दिवस असं राहिलेलो आहे दिवाळीला वगैरे जाऊन. मला कपडे वगैरे बूट बीट त्यांनी स्वतः घेऊन दिलेले भार्गवबाईने. पण मण्या सुर्वेला मी बघितलेलं नाही. ब्लॉग त्यांचा बंद असतो, कोण नसतो. एक काहीतरी ते बाई ठेवलेली आहे ते साफसफाई वगैरे करायला, असे आठवड्यातून त्यांनी ते साफ करून जाते, बाकी ब्लॉग बंद असतो. आणि त्याच रोडला ते वाडीचं नाव आहे आता लक्षात येत नाही, अगरबाजार, त्याच पलीकडे भार्गव सुर्वेचं घर आहे. असंच घर आहे मोठं कौलारू घर आहे, मोठं घर केवढं. तिथे मी पण गेलेलो राहिलेलो आहे. 8 दिवस आहे. म्हणजे एकदा मण्या सुर्वे इथून गेले, हा ते परत नाही आलेले, कधी नाही आले माझ्या माहितीत ते नाही आले. कारण का जेव्हा पिक्चर निघाला सुटाट्यावाला आणि त्याच्यात हिने भूमिका केली ना जॉन इब्राहिमने. बाकी इथं आता काय ह्याच्या व्यतिरिक्त काय माहिती. कॅरेक्टर प्ले केलेला जॉन इब्राहिमने तो भारी होता की नाही? म्हणजे तो मण्या सुर्वेची म्हणजे बॉडी तशी होती, सेम बॉडी होती. फोटो होता इथे, इथे आहे ना मध्ये फोटो होता मण्या सुर्वेचा, आणि साईडला 2 देवांचे फोटो होते. हे भाऊ इथे पिनोलसला, एक भाऊ PSI सिक्युरिटी मध्ये आहे, एक भाऊ लास्ट नंबर आहे तो बॅगिंगला 25 किलो बॅगा उचलतो ना पावडर PVC, तो आहे लोडिंगला. आणि मी PVC पाईप बनतो ना फिनोलेक्स पाईप, त्याच्यात आम्ही अनलोडिंग करतो पाईप खाली यार्डामध्ये. शाळेत वेळेत जाताना असं तुम्ही बोलायचं असेल ना? हा, सर्व मित्रांना सांगतो का आमच्या असे काका आहेत मुंबईला भार्गव सुर्वे डॉन जे आहेत, नाव आता काय सांगू, पण ते डॉन आहेत ना, त्यांचा एन्काउंटर झाला असता तर मण्या सुर्वे आता अजून असते. पण यांना फसवलं मण्या सुर्वेला. पण ते
मी स्वतः खोलीवर जायचो ना. मी काकीनं म्हणायचो, काकी मला बोलाय तू किरण, माझं नाव किरण सुर्वे बोलू ना, किरण तू येऊन माझ्याबरोबर इथे राहा. कारण ती पण आजारी असायची. नंतर माझी स्वतः बहीण, सख्खी बहीण, माझी प्रभादेवी मंदिर आहे ना, सिद्धिविनायक मंदिर आहे ना गणपतीचं, त्या पुढे प्रभादेवी मंदिर आहे. आता पुढच्या महिन्यात ते 10 दिवस जत्रा असते प्रभादेवीची. आता जत्रा आहे, मी त्या जत्रेला दरवर्षी जातो. बॉडी बॉडी जबरदस्त होती, हायटेड विटेड होते. जिमला जायच्या हा कॉलेजला. साधारण तुमच्यासारखेच होते असतील उंच विंच हायटेड. हा हो हो काय 4 मुंबईला काय करायचं बोलतात, कधी करतील तेव्हा याच्या आधी करणार बघूया. ओके, मस्त घर आहे बघा. तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आज इथे आलोय मी रणपारला. खूप डिमांड होती, खूप कमेंट्स होते की मन्यास सुर्वे यांचं घर दाखवा कोकणातील, त्यांच्याबद्दलची माहिती द्या. आणि आज मी तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. इथून आपण रणपार बीच आहे आणि थोडंसं तुम्हाला गाव दाखवतो मोटो व्लॉगच्या माध्यमाने. सर्व सुर्वे आहेत. श्री महापुरुष मंदिर सुर्वे वटार. समुद्र किनारा आहे ना इथे पुढे. थँक्यू, बसा. होय, थोडी उंच गाडी आहे. आणि जिथे जिथे जातो ना तिथे लोक खूप मस्त मिळतात. खूप नॅरो रोड आहे बघा, खूप छोटा रोड आहे. इथं समुद्र किनारा, जंगल आहे ना. वाघ बिग नाही ना इथे. हां हां, इथे गाडी लावावं लागते. अच्छा अच्छा, ओके. हे मार्च एप्रिल मे आहे ना. हां, बघितलं का, मस्त ऑफ बीट प्लेस आहे. म्हणजे एवढा कोणाला माहिती नसेल. तुला माहिती नाही. ते मागे चाललंय आमचा रस्ता. आता हे पर्यटक करायचा भाट्यात कसं जवळ येतो पडते ना. बरोबर बरोबर. एकदा लोकांना समजलं ना, त्या लोकांना माहिती आहे, ते लोक येतात. ही खाडी बोलून मधली समुद्रातली ही खाडी आहे. हां हां, भाटीवाडी गाव कुठे? पलीकडे तिथे पक्या वाटते बोलू ना. हां हां हां, तिथे आम्ही या खाडीचे हे काढतो, शिवडे मुले. हां हां, मुले मुले. इथे मच्छी पकडायला जातो. पाणी साफ होतं. आता संध्याकाळी आम्ही 6-6:30. पण वाव, काय बीच आहे यार. जबरदस्त. ही फिनोलेक्स कंपनी आहे ना. ती जेटी आहे. जेटी ती फिनोलेक्स कंपनी. हे वेसल बाज ते असतात का? ठग आले, ठग. ठग म्हणजे ते मोठी शिप येते ना, बोट. बरोबर बरोबर. त्यांना ते 2 साईडे 2 रशी जेटी, ती मोठी जेटी ना, त्यांना ते रोप देतात रशी. किरण सुर्वे या सरांनी आम्हाला खूप छान पद्धतीने माहिती दिली. आणि आज रणपारला आलो मन्यास सुर्वे यांचा व्हिडिओ बनवायला, त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला देण्यासाठी मी इथे आलो. आणि खूप छान पद्धतीने यांनी माहिती दिलेली आहे मला. आणि जेव्हा गावात आलो ना, मी सर्वांना विचारलं. खूप प्रेमळ लोक आहेत, खूप छान लोक आहेत. सर्व खूप छान सपोर्ट करत आहेत की असं असं जायचं, इथे इथे जायचं आहे. येऊन अतिशय सुंदर असं छान बीच आहे. नीट अँड क्लीन बीच आहे बघा. पण ऑफ बीट आहे, एवढा कोणाला जास्त माहिती नाही रणपार समुद्र किनारा. पण आहे, छान आहे, सुंदर आहे. तर नक्कीच तुम्ही इथे येऊ शकता. एलपीजीची बोट. हा, एलपीजी गॅसची बोट आली होती भरून ना. हां हां हां, तेव्हा ती अडकली होती. नंतर मग ते येऊन बारके ठग आहेत ना, हां हां, ते येऊन काढली ती. अच्छा. त्यावेळी ते केवढी बॉम्बा गाव उठवायचं वगैरे. एलपीजी पुरवला ना. हो हो, बॉम्बा मोठे पूर्वीची गोष्ट वाटतं खूप. बरेच वर्ष आली. ओके, ते टँक आहेत नाही काय वरती. चला जाऊया. हो चला. धन्यवाद. खूप छान अशी माहिती मिळाली मला इथे. गाडी इथे पार्क आहे, ते शमशान आहे. बीच बघून आलो. बीच अतिशय सुंदर बीच आहे. जर कधी आलात या साईडला, रणपार पावस साईडला आलात तर नक्कीच इथे या. खूप छान असं बीच आहे. थँक्यू. हां, हाच नंबर माझा व्हॉट्सअपला आहे. नक्की नक्की पाठवतो. चला. थँक्यू. थोडा तुम्हाला आज रविवार आहे त्यामुळे भाटे बीच वरून घेऊन येतो. थँक्यू भाई, थँक्यू. कैसे हो? जा रहे हो कि नहीं जिम? जिम जा रहे कि नहीं? हाँ चालू है अभी.
कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. खुदा हाफिज. मिळते वापस अगली व्हिडिओ में. लव यू ऑल.